मंदिरं बघायला मिळतात. खाली मुकाई मातेचं मंदिर ज्याचा जीर्णोद्धार गावकऱ्यांनी केला आहे आणि वरती हस्तमाता मंदिर. या दोन मंदिराच्या व्यतिरिक्त आपल्याला वरती पानपोड्या एका वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. आपण या ठिकाणी आहोत. इथं तुम्हाला हा बुरुज तुम्ही म्हणताय, ठीक आहे. बुरुज इथं काय असेल बरं, काय विषय काय वाटतं तुम्हाला? ते अजून काय असू शकतं का इथं? आता आपण एवढ्या पायऱ्या वगैरे चढून आलो, इथे दरवाजा असू शकतो. दरवाजा तुम्हाला कसं वाटलं, असं कशावरून वाटलं? कारण इथे एक होल आहे, इथे एक होल आहे, हा, त्याच्यावरून वाटलं. इथे एक दगड आहे. हा थोडासा ऍक्च्युअली जर खालून बघितलं जरा बऱ्यापैकी गडी वाटतो, पण नंतर आता काळाच्या ओघात फुटला असेल वरच्या साईडला. इथं मागे एक होल आहे, त्या साईडला एक होल आहे. तर इथं कदाचित आता एक मोठ्या दरवाजाचं स्ट्रक्चर असेल आणि हा बुरुज असेल. तर आजचा आपल्या किल्ल्यांची अवस्था अशी आहे की आता आपल्याला ह्या किल्ल्यावर बघितलं तर हे एवढं पाहायला भेटतं. बाकीच्या बऱ्याच किल्ल्यांवरती आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीने समजा तुटलेले दरवाजे आहेत, अर्धवट बुरुज आहेत, अर्धवट दरवाजे आहेत. पण 350 वर्षापूर्वी ह्या ताटा बुरुजातल्या प्रत्येक दगडानं किंवा त्या दगडाचं खूप एक वेगळं महत्त्व होतं. मी कुठल्याही गडावरती गेल्यानंतर ज्यावेळेस माहिती सांगायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या गडांवरती जी काही दगड आहेत, ज्या काही वास्तू आहेत, गड आपल्या ताब्यात राहिले त्याच्यामुळे महाराज स्वराज्य निर्माण करू शकले, एव्हाना ते वाढवू शकले. आणि महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच्यामुळे तुमचं आमचं आजचं अस्तित्व राहील. आणि माझ्या बोलण्यात तुमच्याबरोबर मी जेव्हा कधी जितक्या किल्ल्यांना असेल एक वाक्य नेहमी येईल की तुमचं आमचं अस्तित्व महाराजांच्यामुळे राहील. पण हे वाक्य माझं मूळचं अजिबात नाही, म्हणजे माझ्या मनात मी अजिबात सांगत नाही. महाराजांच्या दरबारात एक कवी होते वैभूषण, आणि महाराजांवरती अनेक काव्य लिहिलेली आहेत. तुम्ही वाचण्यासारखे अभ्यासारखे आहेत, मराठीत भाषांतर सह उपलब्ध आहेत. तर त्याच्यात एक काव्यांमधले एक वाक्य आहे की काशी हो की कला गई मथुरा मशीद भई अगर एक शिवाजी नव्हतं शून्य होती. म्हणजे तुम्ही आम्ही जी आज अभिमानानं नावं घेऊन मिरवतोय किंवा जी आपली संस्कृती टिकून आहे ती फक्त महाराजांमुळे. जर महाराज नसते तर तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या नावाचे राहिलो नसतो, आपली संस्कृती शिल्लक राहिली नसते, आपला धर्म शिल्लक राहिला नसता, एव्हाना हिंदुस्थानातलं हिंदूंचं काहीही अस्तित्व शिल्लक राहिलं नसतं. असं त्या काळी त्या माणसानं लिहून ठेवलं, महाराजांना पाहिलेल्या माणसानं लिहून ठेवलं. हे मी माझ्या मनाचं सांगत, म्हणजे महाराज होते म्हणून आपलं अस्तित्व राहिलं. मग आज आपल्याला महाराज पाहायला भेटत नाही, पण त्यांच्या आणि त्यांच्यासोबत स्वराज्य निर्माण केलेल्या मावळ्यांच्या जर स्मृती कुठे पाहायला भेटत असेल तर गडकोटांवरती पाहायला भेटत. पण आता त्या गडकोटांची अवस्था काय आहे की बाबा तुटलेल्या आहेत, पडलेल्या वास्तू आहेत, पण जेवढं आहे तेवढं जपणं आपलं काम, ठीक आहे. मग आता इथे आपल्याला काही दिसत नाहीये, मग आपण आलो गेलो गडावरती, तिथे काय दिसतं, मंदिर दिसतं, फोटो काढला, काय पाण्याच्या टाक्यात मंदिर चालू संपलं, ती नजरे खालून विसरून जातो ना आपण. आणि छोटी गोष्ट आहे ती आपण पाहायची असते, कारण ती त्या गडाचा एक मुख्य भाग असते. कारण गडाची प्रत्येक वास्तू त्याचं काहीतरी महत्त्व असतं म्हणून त्या ठिकाणी निर्माण केलेली असते. आता या मार्गावर जर हा दरवाजा निर्माण केला, अर्थातच इथं आता हा बुरुज आहे, दरवाजातून इकडून समजा जेव्हा कधी शत्रूने जर आक्रमण केलंच तर त्यांना सुरक्षा व्यवस्था करता येईल ना. इथल्या बुरुजावरनं खालच्या पूर्ण रस्त्यावर लक्ष ठेवता येईल. तर इथं जी काय ह्या दरवाजा असेल, जर वर काय बुरुजासारखं स्ट्रक्चर असेल दरवाजावरून त्यांना खाली मारा करता येईल, अशी जी काही व्यवस्था असेल. आता इथं आपल्याला फक्त त्यातला एवढाच भाग पाहायला मिळतो, पण ती सुरक्षा व्यवस्था केली त्याच्यामुळे आपला गड सुरक्षित राहील. मग जेवढं आहे ते आपण पाहिलं पण पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, जेवढं आपल्याला संवर्धित करतो तेवढं संवर्धित पण केलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी त्या आपण पाहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या पुढच्या पिढ्यांना देता येतील. आज आपण जर दुर्लक्ष केलं, उद्या आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत ते म्हणतील काय राहुल असंच काय नाही. आता इथं माती गेलेली बघ, तिथं मागे खोले, मी त्याचा सांगतो त्याचं 100% माती गेली असेल, चला तो जरा ओपन आहे. असं समजा काळाच्या ओघात पाणी येतंय, माती जाते, बुजून जाईल, म्हणजे आपल्याच पूर्वजांच्या ज्या स्मृती आहेत त्या अशा पद्धतीने नष्ट होत जाणार. मला वाटतं मी शिवनेरचं एक गोष्ट पण तुम्हाला म्हटलं होतं की एकाच किल्ल्यावर आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर नाही होणार, ठीक आहे. मी जसं आता आपले 7 किल्ले पाहून किल्ला कसा पाहावा, किल्ल्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी ऑलमोस्ट तुमच्या बऱ्याचशा क्लिअर होतील. तर मग ज्यावेळेस तुम्ही दरवाजा लावता, अगदी आपण जोधनला वगैरे जाणार त्यावेळेस सुद्धा पाहायला भेटेल. मला वाटतं आपण चावणला जाऊ त्यावेळेस पाहायला भेटेल. लावतो त्यावेळेस वरच्या कोपऱ्यात पाहायचं, एक असा अर्धवर्तुळाकार जागा असेल तर ते खोल असेल. मग त्या वरच्या होलमध्ये ते दरवाजाचं जर बाजूचा लाकूड लावला असेल, खांब लावला असेल तर खाली पण लावायला जागा पाहिजे ना, खाली लावायची जागा आता आपल्याला दिसते.
इथं होल आहे. आणि एक असे उंबरासारखं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी, उंबरासारखं स्ट्रक्चर इन द सेन्स उंबरा इथं बांधला असेल, घडीव असेल त्याचं स्ट्रक्चर दिसतं. आणि शिवण्यात तुम्ही दरवाजांचं निरीक्षण केलं असेल तर दोन बाजूला दोन बुरुज होते. पहिला दरवाजा इमेजिन करा आणि त्याच्या दोन बुरुजांच्या मध्ये एक असा खांब होता, दोन साईडला दोन खांब होते आणि नंतर महिरपी खांब होतं. ते खांब ज्या याच्यावर स्टेबल असतील त्यातला एक तळखडा याला म्हणतात. म्हणजे जो मधला खांब असतो दरवाजाचा त्याचा हा तळखडा आहे. तसा अजून एखादा तिकडे असेल आणि त्या पद्धतीने जशी भौगोलिक रचना असते तशा त्या वास्तू बनत जातात. मग त्याचे आत्ता हे आपल्याला एवढे अवशेष पाहायला भेटतात आणि ह्या अवशेषावरून आपण एवढं सांगू शकतो. तर असा कितीतरी इतिहास आहे की ज्याच्याबद्दल आपण अज्ञानी आहोत इन द सेन्स त्याचा अभ्यास होणं बाकी आहे. आणि तिसरा जो प्रोजेक्ट आहे हा GMRT. तर GMRT मध्ये त्यांना काय की 25 का 30 किलोमीटरचा काहीतरी त्यांना तो त्या डायमीटरची एक डिश हवी होती. मग आता एवढी मोठी डिश बसवणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही, कारण गावं गेली असती, शेती गेली असती. म्हणून त्यांनी काय केलं की इंग्रजी Y अक्षराच्या टाईपमध्ये त्यांनी तो 30 किलोमीटरचा एरिया कव्हर केला. आता ह्या लाईनमध्ये 5 डिश, ह्या लाईनमध्ये 5 डिश, ह्या लाईनमध्ये 5 डिश, असा टोटल एरिया त्यांनी तो कव्हर केला. आणि राहिलेल्या 15 डिश तिथं साधारण एक बंच दिसतोय. तिथं ऍक्च्युली खोडदला GMRTचं मेन ऑफिस आहे, संशोधन तिथं चालतं. तर तिथं त्या डिश बसवल्या त्यांनी आणि ह्या सगळ्या डिश फायबर ऑप्टिकल केबलनी एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. ज्या वेळेला तिथं कंट्रोलिंगनी एकाच वेळेला सगळ्या डिश पर्टिक्युलरली एका डायरेक्शनला सेट होतात, म्हणजे टोटली सगळ्या डिश. पण इथं आता हे संपूर्ण तुम्हाला दिसतंय वाडाचं स्ट्रक्चर आहे. इथे काय चौथरे आहेत, आतमधल्या बाजूने पण बघितलं तर दिसेल. आता इथून हा दरवाजाचा एंट्रन्स आहे. दरवाजा दोन बाजूला दोन शिल्प आहे आणि इथं हे जे गणेशाचं शिल्प दिसतं आपल्याला हे पूर्वी दरवाजावर ठीक आहे. निर्मिती पेशव्यांच्या काळात किंवा त्या काळात जास्त झालेली आहे. आणि आपल्याला गार्डनवरती जे गणपती वगैरे पाहायला भेटतात. आधी आपली जेव्हा हिंदू साम्राज्य होते यादवांच्या यादवांनंतर आपलं ऑलमोस्ट सगळी 13 शतकानंतर सगळ्या सुलतानी सत्ता होत्या महाराजांचं राज्य येईपर्यंत. मग त्या काळाच्या नंतर जेव्हा गड बांधले गेले, परत पुनर्बांधणी करण्यात आले, तर गणपतीची शिल्प जास्तीत जास्त मग पेशव्यांच्या काळात लावली. आता पुढे आपण हस्तमातेचं मंदिर आहे, तिथं मंदिरात जाऊया. हे पत्र सुद्धा मी पूर्ण स्टोरी पाठ केलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण वाचून दाखवतो. तुम्ही फक्त शब्दांना ऐका, म्हणजे छान वाटेल. थोडंसं एकच पाहणे. तर आता वाचू ना, चालेल ना वाचले? यस. तर काय बघा, 1736च्या दसऱ्यानंतर बाजीराव पेशवा पुण्यातून सीमोल्लंघन करून निघाले. हा त्या काळाचा प्रघातच होता, म्हणजे दसऱ्यानंतर आपलं व्हायचं, म्हणजे आपल्या महाराजांपासून चालता आलेली ती परिस्थिती. यावेळी प्रवास दूरचा होता. बाजीरावाने अनिरुद्ध सिंहाकडून 20 लाख रुपये वसूल केले आणि यमुनेच्या दक्षिण तीरावर तो आला. आग्र्याला मुघल सुभेदार सादत खान, खानदौरान, मोहम्मद खान बंगश असे मुघल मनसबदार होते. बाजीरावाने मल्हारराव होळकर, विठोजी बुळे यांना यमुनेच्या पलीकडे जाऊन शुकहाबाद, फुराखाबाद वगैरे गावं लुटायला सांगितली होती. त्यांनी ते काम चोख केले आणि ते लूट घेऊन परत येत असताना त्यांच्यावर सप्तरजंग नावाचा मोगलांचा सरदार होता, तो चालून आला. त्याने काही मराठ्यांना ठार केले आणि यांनी पिछाडीवर आक्रमण केलं होतं. म्हणजे हे गाव वगैरे लुटून हे सगळे रिटर्न येत होते. त्या सप्तरजंगानं मराठ्यांना पिछाडीवरनं वार केले, त्याच्यात काही मराठी मारले गेले. पण तोपर्यंत जे पुढे आलेले मराठी होते सगळे लूट घेऊन पुढे निघून आले होते. सादत खानाने दिल्लीत मोहम्मद शाह बादशाह तिखट मीठ लावून पत्र पाठवलं. जो सादत खान होता, ज्याने सप्तरजंगाला मराठ्यांवर पाठवलं होतं, त्यांनी दिल्लीला एक बातमी पाठवली. त्या बातमीत त्याने असं म्हटलं की बाजीरावाचा पराभव करून त्याला चंबळच्या पार घालवले. चंबळ नावाची जागा, त्याच्या पार आम्ही बाजीरावाला घालवले.
असं त्यांनी बादशाहला कळवलं तिकडे. असं खोटं बिटं बरंच काय काय लिहिलं होतं आणि बादशाह त्याने लिहिलंय ते खरं वाटलं. म्हणजे बादशाहला वाटलं की यांनी आता बाजीरावाचा पराभव केलाय. बाजीरावाचा आजपर्यंत कोणी पराभव केला नव्हता. त्याला वाटलं बाजीरावाचा पराभव केलाय, त्याला चंबळच्या पार घालवले असं खरं वाटलं. त्याच्यामुळे त्यांनी सादत खानाला हत्ती पोशाख म्हणून भेट पाठवून दिली. आता तो बाजीरावाकडे आला आणि बादशाहने असं केल्याच्या नंतर दिल्लीच्या दरबारात वकील धोंडो गोविंद नावाचा एक वकील होता बाजीरावांचा, त्याला तिथून हाकलून देण्यात आलं. मग तो वकील बाजीरावांकडे आला आणि तो बाजीरावांकडे आला. त्यांनी बाजीरावाशी सगळी हकीकत सांगितली की सादत खान दिल्लीत पत्र पाठवलं आणि त्याने असं सांगितलं की बाजीरावाला चंबळच्या पार घाललेले आहे. तर मग आता बाजीराव काय म्हणतात बघा पुढे. एका पत्रात सगळं लिहिलेलं आहे. तर एका पत्रात बाजीरावांनी लिहिलं आहे की मुघल तो आपणास माहीत आहेतच, करावे थोडे लिहावे फार. काय म्हणतात, मुघल तर आपणास माहीत आहेतच, करावे थोडे लिहावे फार. आता सत्य ते मिथ्या केले पाहिजे. यांनी खोटं सांगितलं ना, मग ते आपण खोटं ठरवलं पाहिजे. ठीक आहे. मग पुढे असं म्हणतात, असे कित्येक गप सादत खानाने बादशाहस लिहिले. आता ते सत्य ते मिथ्या केले पाहिजे. याचे विचार दोन, म्हणजे याला पर्याय दोन. एक, आग्र्यावर चालून जाऊन सादत खान बुडवावा, म्हणजे आग्र्याला चालून जायचं खासा सादत खान बुडवून टाकायचा. किंवा दिल्लीवर चालून जाऊन दिल्लीचे पूर जाळावे. म्हणजे आग्र्यावर जायचं किंवा दिल्लीवर जायचं. यातील दुसरा विचार योग्य वाटून भरतपूर दिग जवळून 3 मजलाचा प्रवास 1.5 मजलात करून दिल्ली गाठली. याच्यात महाराजांचा बाजीरावांचा व्यक्तित्व होतं. आज काही ठिकाणी काही संस्था आहेत नवख्या आहेत चुकीच्या पद्धतीने संवर्धन करतात. त्याच्यातले माती काढायची तुम्हाला असेल तर आधी त्यातलं पाणी उपसून टाकावं लागतं. तो गाळ ती माती सुकवून द्यावी लागते. ती माती जेव्हा कोरडी होते ती तेव्हा तुम्हाला बाहेर काढता येते. असं का करतात, त्याच्यात एखादा छोटा कुठला तरी औषध भेटू शकतो, कुठला कॉईन भेटू शकतो किंवा अजून काही खापराचे औषध भेटू शकतात. काही टाक्यांमध्ये तोफा सुद्धा सापडलेल्या आहेत. म्हणजे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या जर त्या मातीत तुम्ही गाळ उपसला धिरा टाकून गेल्या ना त्या, पण तेच समजा एखादी शिवराई भेटली. या किल्ल्याचा इतिहास महाराजांच्या काळापर्यंत जातो. त्याच्यापूर्वी आपल्या इस्लामिक सत्ता होत्या, त्यांच्या काळातला एखादा फारसी भाषेतलं शिलालेख असलेलं नाणं आपल्याला भेटलं तर तो इतिहास अजून 200-400 वर्ष मागे जातो. त्याच्या आधी महाराष्ट्रातली गिरिदुर्गांची परंपरा यादवांच्या काळात जास्तीत जास्त सुरू झाली. त्या काळातली जर काही अवशेष आपल्याला त्या मातीमध्ये जर भेटत असतील तर त्या काळाचा इतिहास तेवढा मागे जात असतो. तुमच्याकडे प्यायला पाणी नाही, तुम्हाला किल्ल्याला होता येईल का? नाही. म्हणजे गड राखण्यासाठी 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. त्यात एक आहे पाणी, दुसरं आहे धान्य आणि तिसरं आहे बारूद जे का तुम्हाला लढायला गोष्टी लागतात त्या. ह्या तिन्हींपैकी एक जरी गोष्ट नसेल तरी तुम्हाला किल्ला दीर्घकाळ काय लढवता येत नाही. दोन गोष्टी तुम्ही सांगितल्या, एक फिल्टर होण्यासाठी. दुसरी गोष्ट सांगितली की हे भरलं का याच्यात येईल, ते भरलं का त्याच्यात, ते भरल्यावर काय झालं त्याच्यात एवढं झालं. जेवढी लेवल आहे तेवढी भरून खाली गेलं. स्टोअर करण्यासाठी म्हणून त्यांनी अशा पद्धतीने टाक्या बांधून घेतल्या. पावसाळ्याच्या काळात इथं भरपूर पाणी स्टोअर होणार पावसात. ह्या टाक्या भरल्या की ह्या टाक्या खाली भरत ह्या टाकीपर्यंत येईल. आणि जर जास्त पाणी झालं, ओव्हरफ्लो झालं तर तट जवळ आहे, तटातून कदाचित त्यांना खाली काढून देता येऊ शकतं. असं कदाचित असू शकतं. एका ठिकाणी रचनेवरनं वाचलं होतं. जमीन तिथली खडक बघायचा, तो खडक कसा दिसतो आणि गडाच्या बांधकामामध्ये जी दगडी तुम्हाला दिसते दगडी बांधकाम त्याच्यामधला खडक बघायचा. दोन्ही जर सिमिलर असतील तर तिथलाच दगड काढून तिथंच बांधकामाला वापरतो. एखाद्या दुसऱ्या दरवाजाचा दगड जर वेगळा असेल, जसं तुम्ही शिवनेरवर गेलात तर दुसऱ्या दरवाजाचा तिसऱ्या दरवाजाचा दगड वेगळा वापरतो. सगळ्यात जुने दरवाजे आहेत, हत्ती दरवाजा आहे, कुलूप दरवाजा. त्याचे दगड पूर्ण कातळ काळे आहेत. तिथं मूळचा जो कातळ आहे त्या ह्याच्याशी सिमिलर त्याचा रंग आहे आणि सिमिलर त्याचा प्रकारातला आहे. तर मग तिथला दगड काढून तिथं बांधकामाला वापरला जातो. पण जसा जसा सत्तांचा होत जातो, सत्ता वेगवेगळ्या आल्या समजा त्यांना वाटतं मला काहीतरी इथं बांधायचं. तिथं त्या काही एखादी पाणी खोदलेली टाकी नसेल तर तिथं त्यांना खोदायला उभा नसेल किंवा काय असं ऑप्शन तर कधी कधी खालून पण आउटसोर्स करून दगड आणले जाऊ शकत असतात. पण मोस्टली बऱ्याच गाड्यांवरती तिथलाच दगड काढला जातो आणि तिथंच तो बांधकामाला वापरला जातो. असं ऑलमोस्ट बऱ्याचशा किल्ल्यांवरती होतं. आणि हे ओळखण्याचं मुख्य साधन म्हणजे कातळ बघायचं आणि बांधकामामध्ये दगड बघायचं. ऑलमोस्ट मला ते सिमिलर दिसतं, प्रकार पण सेम असतो आणि कलर पण सेम असतो. सर त्या काळात खोदायचं कसे?
हा खोदायचे कसे आणि इथे खोले बघा. आता टाकी खोदली कशी जाते त्यासाठी 1-2-3 प्रोसेस होत्या. त्यातली बेसिक प्रोसेस मी वाचली. आता इथे एक असा गोल होल दिसतो बघा. इथे काही ठिकाणी नंतर छोटे छोटे दिसतात. हे कशासाठी आहे त्याच्याबद्दल जशी सिमिलर रिजन तुम्ही काढू शकता. लाकडाचं नाव मला आठवत नाही, कदाचित सिस्टम दगडामध्ये होल घेतला जातो, त्याच्यात ते लाकूड टाकलं जातं आणि वरून त्याच्यात पाणी ओततं आणि पाणी ओतल्यानंतर ते लाकूड असं फुगत जातं. दगडाला क्रॅक जातो. क्रॅक गेले की मग त्यांना ते काढायला सोपं होतं आणि अशा काही ठिकाणी आपल्याला डायरेक्ट होल घेतलेले दिसतात. ज्या टाक्यामध्ये हे जातं सूर्यप्रकाश जातो त्याच्यामध्ये शेवाळ निर्माण होतो. मग टाक्यामध्ये जर सूर्यप्रकाश गेला नाही तर ते शेवाळ निर्माण होणार नाही, पाणी स्वच्छ राहतं. मग झाकण्याची एक व्यवस्था कदाचित असू शकते, त्यासाठी पण त्याचा वापर केला जात असेल. म्हणजे काय पानाला लावलं की अजून असे मल्टिपल यूज आहेत किंवा मल्टिपल तर्क आपण सांगू शकतो. ज्याचे एक्झॅक्ट रेफरन्स आहेत मी डायरेक्ट पुस्तकाचं करतो मला त्याचे रेफरन्स सांगतो. बाकी मग तुम्हाला मी मला वाटतं खाली पण सांगितलं की घर पाहण्याची पहिली प्रायमरी स्टेप काय असते, तुम्ही निरीक्षण करा. ती वास्तू ती दगडच तुम्हाला सांगतील की माझं काय अस्तित्व आहे. दुर्गाचे 4 मुख्य प्रकार सांगा. मी पहिला जलदुर्ग, भुईकोट, जंगल दुर्ग, वनदुर्ग. अरे प्रश्न कुठला उत्तर नाही आलं सर, अजून उत्तर पण आलं अजून. मी नाही ऐकलं पण. हा यस सांगा नेक्स्ट 878 समुद्र सपाटीपासून आणि जमिनीपासून म्हणजे या तळापासून वरती 250 दादांनी वरती एका पुस्तकाचं नाव सांगितलं. त्या पुस्तकात अरे थांबा रे, पुस्तकात 3 नावं सांगितली, काय विचारली ते तर बघा पहिले. पुस्तकाचं नाव आणि लेखकाचं नाव. शिवाजी महाराजांचे दुर्ग विज्ञान आणि डॉक्टर प्रत्यय घाणेकर. सिटीकडे बघ फक्त. साहेबांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून, हिंद विश्वराजाची पताका मानाने डोलवते, मानाने डोलवते, लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्या कोणी वाकडी नजर टाकली तर गाय केली जाणार ना. जय भवानी.